वेलकम टू करिअर कोचिंग क्लासेस. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पुस्तकातील जी 12वी कविता आहे ती पाहूया. रंग मजेचे रंग उद्याचे. आणि या कवितेचे जे कवित्री आहेत त्यांचं नाव आहे अंजली कुलकर्णी. अंजली कुलकर्णी. विद्यार्थ्यांनो, या कवितेत आपले जे नाते आहेत ते निसर्गाशी एकदम पक्के असले पाहिजे हे सांगितले आहे. आणि हा जो निसर्ग आहे हा आपला एक मित्र आहे. आपल्याला निसर्गाला वाचवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले पाहिजेत. ही सर्व गोष्ट जी आहेत या कवितेत सांगितली आहेत. चला एकदा ही कविता पहिले आपण वाचूया, त्यानंतर या कवितेचा अर्थ समजून घेऊया. तर चला सुरू करूया. रंग मजेचे रंग उदयाचे. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू. मातीमध्ये जे हात राबती त्यास देऊ पुष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे उधळून फेकू बिया डोंगरी. रुजतील देशी झाडे गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे डोंगरातून वाहत येते खडाडते हे पाणी. फेन धवलसा तुषारांमध्ये राहल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या. गर्भ रेशमी सडसडणारच्या जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे जपून ठेवू सृष्टी. तर चला पाहूया या कवितेचा अर्थ. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे जपून ठेवू सृष्टी. कवित्री अंजली कुलकर्णी म्हणतात, हा जो युग आहे हा संगणक युग आहे. आणि या संगणक युगामध्ये जर तुम्हाला उद्याचे रंग आनंदाचे हवे असतील तर आपल्याला जेथे जेथे नजर पोहोचते तेथे म्हणजे आपल्या आजूबाजूला रंगबिरंगी फुलं झाडे लावावी लागतील. तरच आपण निसर्गाचे जतन करण्यात यशस्वी होऊ शकतो. मतलब कवित्री कहती है, आज का जो युग है वह कंप्यूटर युग है, आधुनिक युग है. और इस नए युग में अगर आपको कल का जो दिन है वह खुशियों का चाहिए रहेगा तो आपकी नज़र जहाँ जहाँ जाती है और आसपास में आपके रंग बिरंगी फूलों के पेड़ आपको लगाने पड़ेंगे. तो ही हम हमारे पर्यावरण को बचाने में कामयाब हो सकेंगे. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू. मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. रंग मजेचे रंग उदयाचे. मग कवित्री म्हणतात, हा जो युग आहे हा संगणक युग आहे आणि प्रत्येक गोष्ट संगणकाद्वारे केली जात असली तरी धान्य मिळवण्यासाठी आजही आपल्याला शेती करावी लागते. आणि हा जो संगणक आहे हा आपल्याला धान्य वगैरे देत नाही. हे धान्य आपल्याला आपली जी काळी आई आहे तिच्याकडून मिळते. आणि धान्य पिकवण्यासाठी आपल्याला मेहनत करायला लागते. म्हणून हा जो शेतकरी आहे हा शेतकरी ह्या मातीत पिकं पिकवतो. ह्या शेतकऱ्याला आपल्याला पाठबळ दिला पाहिजे, म्हणजे मजबूती दिली पाहिजे.
आणि जर आपण असं केलं तर आपला जो दिवस आहे ते आनंदाचे असतील. फिर कवित्री कहती है कि आज का जो युग है वह संगणक युग है और हर चीज़ इस कंप्यूटर के द्वारा की जाती है. लेकिन अगर हमें अनाज चाहिए तो अनाज पाने के लिए हमें खेती करनी पड़ेगी. ये जो कंप्यूटर है हमें अनाज वगैरह देने वाला नहीं, लेकिन हमारी जो धरती माँ है इससे हमें अनाज मिलेगा. और अनाज के लिए किसान जो है इस ज़मीन पर खेती करता है, रात दिन मेहनत करता है. यानी किसान को भी हमें पूरी तरीके से मजबूत बनाना पड़ेगा और ये हर एक की जवाबदारी रहनी चाहिए. तो ही आने वाले जो दिन हैं हमें खुशियों के मिलेंगे. उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे. आणि मग कवित्री म्हणतात, जेव्हा उन्हाळा येतो उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळे खातो आणि त्याचे जे बिये आहेत ते कचऱ्यात टाकून देतो. पण आता आपल्याला हे बिये साठवून ठेवायला हवे आहेत. आपल्या आजूबाजूच्या उजाड उघड्या माळरानावर आंबा, फणस, जांभळे अशा झाडांच्या बिया फेकून द्याव्यात. जेव्हा पाऊस येणार पावसाळ्यामुळे या बियांना पाणी मिळेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी गच्च राने तयार होतील. असे झाडांनी भरलेले डोंगर पुढे पावसाळी ढगांना आकृष्ट करून घेतील व भरपूर पाऊस पडेल. असे झाले तर येणारा भविष्यकाळ आनंदाचा असेल. फिर कवित्री कहती है, गर्मियों के दिन आते हैं. गर्मियों में हम अलग अलग प्रकार के फल खाते हैं और इन फलों के जो बीज हैं वो हम कचरे में फेंक देते हैं. लेकिन अब हमें यह बीज जमा करके रखना है और हमारे आसपास जितना भी खाली इलाका है, जितना भी पहाड़ी इलाका है, वहाँ पे आम, कटहल, जामुन इनके बीए जो है वहाँ पे फेंक देने हैं. जब बारिश आएगी और इन बीयों को पानी मिलेगा तो यहाँ पे हरे भरे जंगल तैयार हो जाएंगे और पेड़ों से भरे हुए जो पहाड़ है वह बादलों को अपनी ओर आकर्षित कर लेंगे, जिससे बहुत बारिश होगी. अगर ऐसा हुआ तो आने वाला जो भविष्य है हमारे लिए बहुत खुशियों से भरा हुआ रहेगा. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी फेन धवलशा तुषारांमध्ये राहल कैसे कष्टी रंग मजेचे रंग उद्याचे. मग पाऊस भरपूर झाल्यानंतर डोंगरावरून पाण्याचे लोट खडाळत खाली धाव घेतील. नदीला हे पाणी येऊन मिळेल. नदीच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार होऊन बागा फुलतील आणि कोणीही दुःखी होणार नाही. माणसे, पशुपक्षी, झाडे साऱ्यांनाच पाणी मिळेल आणि हा जो शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यालाही खूप आनंद होईल. यामुळे या पांढऱ्या शुभ्र पाण्यात येणारा काळ सुखाचा असेल और बारिश बहुत ज़्यादा होगी. बारिश बहुत ज़्यादा होने के कारण पानी जो है एक साथ नीचे की ओर आएगा और यह पानी नदी में आके मिल जाएगा. नदी के आसपास का जो इलाका है वह हरा भरा हो जाएगा. सब जगह बगीचे खिल जाएंगे. कोई भी दुखी नहीं होगा. इंसान हो, पशु हो, पक्षी, पेड़ पौधे, किसान सबको पानी मिलेगा और एकदम सफ़ेद चमकदार पानी में हमारा भविष्य जो है खुशियों से भरा हुआ दिखाई देगा. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे हिरवी हिरवी मने भोवती. मग कवित्री म्हणतात, ह्या संगणक युगामध्ये माणसाने पैसे कमवण्यासाठी विविध मार्ग शोधले आहेत. माणूस दिवस रात्र मेहनत करतो
आणि विविध यंत्रांच्या सहाय्याने सुखाची साधने निर्माण करतो. पण मानसिक समाधान, मनाची शांती, एक अनोखी तृप्ती अनुभवण्यासाठी त्याला मोकळ्या आभाळाच्या छायेत म्हणजे निसर्गाच्या सहवासात जावे लागते. येथे मिळणारे सुख समाधान पैशाने विकत घेता येत नाही. म्हणजे हा जो आनंद आहे हा आपल्याला निसर्गात भेटू शकतो. जर आपले मन दुःखी असले तर एखाद्या डोंगराआड जाऊन आपण बसलो तर आपल्याला तिथं थोडं हलकं वाटतं, आपलं मन एकदम हलकं वाटतं आणि थोडा आनंद होतं. कवित्री कहते हैं कि ये जो कंप्यूटर युग है, इस कंप्यूटर युग में इंसान ने पैसा कमाने के लिए अलग अलग रास्ते ढूंढे हुए हैं. इंसान रात दिन मेहनत करता है और यंत्रों की सहायता से अपने खुशियों के लिए साधन निर्माण करता है. लेकिन ये जो मानसिक समाधान है, मन की शांति है और एक अलग प्रकार की जो खुशी है, इसका अगर अनुभव लेना है तो उसे खुले आसमान के नीचे यानी इस पर्यावरण के साथ जाना पड़ेगा, तो ही उसे यहाँ पे सुख समाधान मिलेगा. और यह जो खुशियाँ हैं यह पैसों से खरीदी नहीं जा सकती. किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सडसडण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. मग कवित्री म्हणतात की पाऊस पडल्यानंतर धरती सुजलाम सुफलाम होईल, म्हणजे हिरवं सर्व जागी हिरवं हिरवं दिसेल. सगळीकडे हिरवीगार झाडे दिसू लागतील. हिरव्या रंगाच्या विविध छटांनी संपूर्ण निसर्ग भरून जाईल आणि अशा वेळी माणसाची मने देखील उभारी घेतील, तरुण होतील. या मऊ मुलायम झाडांच्या पानांच्या सडसडण्याच्या गोष्टी आपण जगाला सांगू शकू. जर आपल्याला उद्याचे आनंदाचे दिवस पाहायचे असतील तर निसर्गाची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागेल. म्हणजे आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायची आहे. आपण जर निसर्गाची काळजी घेतली तरच येणारे जे आपली पिढी आहेत त्यांना आपण उद्याची गोष्ट सांगू शकतो. बच्चों, फिर कवियत्री कहती है, जब बारिश गिरेगी तो ये जो हमारी धरती है ये सुजलाम सुफलाम हो जाएगी, सुखी संपन्न हो जाएगी. सब जगह हरे भरे पेड़ दिखाई देने लगेंगे और सब जगह हरियाली की जो छटाएं हैं सब जगह दिखाई देगी. और ऐसे समय में इंसान का जो मन है वह भी एक अलग खुशी के इसमें खोया हुआ दिखाई देगा. और इस मुलायम जो पेड़ के पत्ते हैं, इनकी जो कहानियाँ हैं हम दुनिया को बता सकेंगे. अगर हमें कल का दिन खुशियों से भरा हुआ चाहिए और हम देखना चाहते हैं तो हमें पर्यावरण की अच्छी तरीके से देखभाल करनी पड़ेगी, तो ही हम आने वाला जो कल है वह खुशियों से भरा हुआ देख सकते हैं. बच्चों, इसके कुछ वर्ड हैं जिसका मतलब मैं आप लोग को बता देता हूँ. जैसे डाट मतलब होता है गर्द, ताटवे मतलब होता है गुच्छ यानी गुच्छा, और दृष्टि मतलब होता है नज़र, सृष्टि मतलब होता है जग नेचर, तयास मतलब होता है त्यांना उनको, और पुष्टि मतलब होता है पाठ बड़. देखो पुष्टि मतलब क्या होता है, पाठ बड़ यानी सपोर्ट. डोंगरी मतलब होता है डोंगर हिल्स. उधड़ू मतलब होता है विखरून टाकू यानी स्केटर थ्रो अबाउट. और रुजतील मतलब होता है उगवतील यानी उगना ग्रो. माजतील मतलब होता है ग्रो होना फोफावतील विल ग्रो. वृष्टि मतलब होता है बारिश. और खड़ाड़ते मतलब खड़खड़ की झरने की आवाज़. फेन धवल यानी सुपर वाइट. तुषार मतलब होता है थेंबाचा छिड़काव. छिड़काव मतलब होता है कि पानी की बौछार वगैरह छिड़कना, स्प्रे करना, ड्रॉप्स. कष्टी मतलब होता है नाराज, खंतावलेले. दौलत मतलब होता है संपत्ति. संगति मतलब होता है सोबत, साथी.
छत्र मतलब होता है छप्पर, सावली, शेल्टर। अनोखी मतलब होता है वेगड़ी, निराड़ी, न्यू। और तुष्टि मतलब होता है समाधान, सेटिस्फेक्शन। भोवती मतलब होता है सर्वत्र, ऑल अराउंड। और गर्भ रेशमी, रेशमाच्या गाभाऱ्यासारखा, सुखद, फाइनेस्ट गोल्ड। ओके। और हिरव्या छटा यानी हिरव्यागार रंगाच्या वेगवेगळ्या कमी अधिक गडद रेषा, हरे भरे रंगों वाली अलग अलग प्रकार की कम और ज़्यादा दिखाई देने वाले लाइंस वगैरह। हाथ राबने मतलब होता है कष्टाची कामे करणे, मेहनत करना। और पुष्टी देणे यानी पाठिंबा देणे, सपोर्ट करना। और कष्टी होणे यानी दुखी होणे। विद्यार्थ्यांनो, आपली ही कविता इथं पूर्ण झाली आहे आणि कविता ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्याआधी आपले इयत्ता 10वीचे जे काही कविता आहेत ती पूर्ण झाली आहेत। ओके, चला बाय।